हेलो स्टूडेंट्स, आपके लिए मैंने कुछ अलग सोचा है। सोचा ऐसा है कि पद्य विभाग ये कंप्लीट कर लेते हैं। ठीक है, ये पद्य विभाग कंप्लीट करके बोर्ड की एग्ज़ाम के जैसा एक डेमो एग्ज़ाम लेते हैं पद्य विभाग का। तो अभी एक ये जो पोएम है हिरवगार झाडासारखं, ये होने के बाद अभी हमारी और एक पोएम रहती है, वो कल पढ़ते हैं। ठीक है, चला मस्त। हिरवगार झाडासारखं ही एक खूप छान शिकवण देणारी कविता आहे, ज्याचे कवी आहेत जॉर्ज लोपिस। अत्यंत संवेदनशील कवी आहेत, सेन्सिटिव्ह ज्याला इंग्रजीमध्ये तुम्ही म्हणता। सत्यकथा या अंकातून त्यांच्या काही कविता प्रसिद्ध झाल्या आहेत। रक्तात भिनलेल्या कविता पूर्ण झाल्या आहे, हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत। आता झाडांपासून घेण्यासारखं काय काय असतं बघा। झाडांची सहनशीलता, कोणत्याही वातावरणात त्यांना ठेवलं तरी ते कधीच तक्रार करत नाहीत। ऊन पाऊस वारा सहन करत राहतात। दातृत्व, पानं फुलं फळं खोड हे सगळ्यांपासून आपल्याला काहीतरी मिळत राहतं। सहकार्याची वृत्ती, आपण ज्यावेळी फळ तोडतो किंवा फूल तोडतो, नको नको मला तोडू नकोस, मी येणार नाही तुझ्यासोबत असं म्हणत नाही। सहकार्याची वृत्ती, कठीण प्रसंगातही घट्ट पाय रोवून राहण्याची वृत्ती। कितीही कठीण प्रसंग, तूफान भी आ जाए तो वो हिलते नहीं है अपनी जगह से, इत्यादींचे वर्णन प्रस्तुत कवितेत केले आहे। आनंदी जीवन जगण्यासाठी हे सर्व गुण आपल्या अंगी बाणवावेत। झाडांसारखे हिरवेगार ताजे प्रफुल्लित राहावे असा संदेश प्रस्तुत कवितेत दिला आहे। चला तर मग ही एक छान संदेश देणारी कविता जी आहे ती आपण शिकूयात। झाड बसते ध्यानस्थ ऋषीसारखं, मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत। बघा, झाड एखादा ध्यानस्थ ऋषी जसा असतो असा डोळ्यासमोर आणा, जो ना हिलता है ना डुलता है, केवळ देवाचं नाव घेत असतो। मौन, मौन म्हणजे शांत राहण्याचं, न बोलण्याचं व्रत त्याने धारण करणे, धारण करणे म्हणजे घेणे, त्याने धारण केलेलं असतं आणि तो तपश्चर्या करत असतो। झाडसुद्धा तसंच आहे। आनंदी जीवन जगण्यासाठी आपण खरं म्हणजे झाडाचा आदर्श घ्यायला हवा असं जॉर्ज लोपिस आपल्याला सांगतात। काय म्हणतात ते, झाड अचल असतं, अचल, या ठिकाणाहून त्या ठिकाणी चालू शकत नाही, कधीच ते बोलत नाही, कुणाशीही बोलत नाही, निमूटपणे जे समोर येईल त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी स्वीकारत असतं। म्हणून इथे पहिल्या ओळीत ऋषींची आणि झाडाची तुलना केलेली आहे। ठीक आहे, पक्षी झाडांचे कुणीच नसतात, तरीही झाड त्यांचं असतं, आहे ना? बरोबर आहे। आपल्या घरात आपण तेच लोक राहतो की जे आपण कुणी एकमेकांचे आहोत। आई वडील मुलगा मुलगी आत्या काका काकू असे सगळेजण आपण एका घरात राहतो, कारण त्या घराचे आपण कुणीतरी आहोत। पण पक्षी झाडांचे कुणीच नसतात, किती सुंदर सांगितलं आहे ना। आणि ते कुणी नसून सुद्धा झाड त्यांचं असतं। आपले आपले नातेवाईकही आपल्याकडे जर आले तर आपल्याला खूप जास्त दिवस सहन होत नाहीत, पण झाड तसं नाही आहे। झाड कुणाकडे तक्रार करत नाही। झाड प्रत्येक पक्षाला किंवा पशुला, म्हणजे अगदी झाडाखाली उभा राहणाऱ्या कोणताही पशु असू देत, गाय असो कुत्रा असो गाढव असो, त्यांना असं वाटतं हे झाड आपलंच आहे, आपल्याच मालकीचं आहे। पक्षाला, पशुला तरी कोणी हाकलून देईल, पण पक्षाला तर तुम्ही हाकलूही शकत नाही। ते बसतात तिथे, घरटीसुद्धा करतात त्यांची, आहे ना। म्हणजे पक्षी झाडांचे कुणी नसतात, तरीही झाड त्यांचं असतं। सतत येतात तिथे, घरटं बांधतात, त्याची फळं खातात, कोणालाच न विचारता उडून जातात। परत जेव्हा केव्हा वाटेल परत तेव्हा ते संध्याकाळी झाडावर येतात। आणि हे हिरवंगार झाड जे आहे ते असं म्हणत नाही कधी की मी तुम्हाला आश्रय देत नाही। मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते, मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते। झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब।
काट दिया उसको तो भी पेड़ ऐसा नहीं बोलता, पूछता नाही क्यों काट रहे हो मुझे. त्याला दुःख होतं, पण तरी मुळावर, खरं म्हणजे मुळावर घाव घालणे म्हणजे नष्ट करणे. त्याला नष्ट करण्यापर्यंत वेळ आली तरी पण एखाद्या सज्जन माणसासारखं ते सगळं सहन करत असतं. छाया देतं, सावली, राहायला जागा देतो, निवारा देतो, फळं फुलं सगळं काही देतो. परोपकार हा जणू काही त्यांचा गुणच असतो. आणि आपण निर्दयी लोक, क्रुएल ज्याला म्हणता तुम्ही ना, सगळे क्रूर लोक काय करतो तर त्यांच्या मुळांवर घाव घालतो. कुणाला तिथे घर बांधायचं असतं, कुणाला रस्ता बांधायचा असतो, आणि तरी देखील झाड कोणतीही तक्रार न करता हे सगळं सहन करत असतं. झाडांची ज्यावेळेस कत्तल होत असते तेव्हा झाडाच्या पानावरचे जे दवबिंदू ते घरंगळत वहीतील शब्दांमध्ये डोकावतात आणि जणू काही आपली कहाणी जी आहे ती कहाणी सांगत असतात, है ना. इथे लेखकाला काय सांगायचं की झाडांपासून कागद बनवला जातो. माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना, कागद कुठून झाडांपासून बनवला जातो. आणि त्या वहीवर कोणीतरी कवी, कोणीतरी लेखक किंवा तुमच्यासारखे विद्यार्थी काय करतात, लिहित असतात. आणि झाडाचं हेच दुःख आहे की झाडापासून बनवलेल्या वहीच्या पानावर त्या दवांचे जणू काही थेंब जे आहेत ते उतरलेले आहेत. किती सुंदर कल्पना मांडली आहे. आणि झाड हा म्हणून काय करतो, सहनशीलता हा गुण लेखक कवीला या ठिकाणी दर्शवायचा आहे. झाडाकडे टक लावून पाहिलं तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग, रक्त होते क्षणभर हिरवेगार, आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या फुलासारखं टवटवीत. बघा, एकदा अनुभव घेऊन बघा. कोणतंही झाड कोणतेही असू द्या स्फूर्तिदायी असतं, आपल्याला एनर्जी देत असतं. आयुष्य कसं वाटतं झाडाकडे बघितल्यावर, तर नुकत्याच खुडलेल्या फुलासारखं. आत्ता छान कल्पना करा की बाल्कनीमध्ये झाडावर गुलाबाला फूल आलं आहे, ते आपण तोडून आणलं आणि ते तोडून आणल्यावर जेवढं ताजं असतं तेवढं माणसाचं आयुष्य ताजं होतं झाडाकडे बघितल्यावर. कारण झाड पाना फुलांनी बहरलेलं असतं आणि त्या हिरव्या गार झाडाकडे बघा, एकसारखं बघा. झाडांची सहनशीलता, दुसऱ्यांना मदत करण्याची वृत्ती, त्यांचं दातृत्व आणि और तूफान में भी खडे रहने का स्वभाव, घट्ट पाय रोवून उभं राहतं. त्याच्यामुळे हे सगळे गुण आपल्याला काय वाटतात, सज्जन माणसाचे. कठीणात कठीण क्षणाला सुद्धा झाड हिरवंगार असतं, आपला ताजेपणा सोडत नाही. कोरोना आहे, माणसं काय झाली, कोमेजून गेली, पण झाड नाही कोमेजलं. त्याचा हिरवा रंग आपल्या शरीरभर विरघळतो. म्हणजेच हिरवं हे कशाचं प्रतीक असतं, ताजेपणाचं. हिरवं हे कशाचं प्रतीक आहे, समृद्धीचं, प्रॉस्पेरिटीचं. आणि म्हणून आपल्या रक्तात सुद्धा समृद्धी निर्माण होते, ताजेपणा निर्माण होतो. म्हणजेच शरीरभर विरघळतो हिरवा रंग आणि लाल रंगाचं रक्तसुद्धा काय वाटतं, तर हिरवं झाल्यासारखं वाटतं. झाडांचे बाहू सरसावलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी. पेशव्यांच्या काळामध्ये पेशव्यांनी काय केलं, तर प्रत्येक रस्त्याच्या दोन्ही बाजूनी दुतर्फा आंब्याची झाडं लावली, पिंपळाची झाडं लावली आणि ओटे बांधले होते. कारण त्यावेळी गाडी, बस, कार अशी साधनं नव्हती जाण्या येण्यासाठी. मग अशी साधनं ज्यावेळेस जाण्या येण्यासाठी नव्हती त्यावेळी लोक पायी जात. तर पांथस्थांना, पांथस्थ म्हणजे मुसाफिर, प्रवासाला निघालेले, हे झाड काय करतं, बाहू म्हणजे हात, आपल्या हातांनी मिठीत घेण्यासाठी, इंग्लिशमध्ये ज्याला तुम्ही हग म्हणता, कवेत घेणे म्हणजे मिठीत घेणे. त्यांना मिठीत घेण्यासाठी तयारच असतं. या, मी तुम्हाला आश्रय द्यायला तयार आहे. पुन्हा एकदा परोपकार. आपल्या सगळ्या पसरलेल्या ज्या फांद्या आहेत त्यामुळे उन्हातसुद्धा जे बाहेर जाणारे लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी गार वाटतं. कोणत्याही प्रकारच्या एसीची किंवा कूलरची गरज वाटत नाही. आता पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं, नव्या नवरीसारखं.
पानझड, फॉल. काय होतं, शिशिरामध्ये पानं गळून जातात सगळी झाडाची, पण झाड लाजत नाही. झाड निराश होत नाही, पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं. सकारात्मकता, अगदी नव्या नवरीसारखं नटतं. पानझडीनंतर खरं म्हणजे निराश व्हायला हवं झाडांनी, पण तसं होत नाही. झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी. झाडाच्या सगळ्या शरीरावर हिरवी हिरवी पालवी फुटते आणि झटकली जाते मरगळ. निराशा जी आहे ती सगळी पानझडीमध्ये निघून जाते. शिशिर ऋतूमध्ये सगळी पानं गळून गेलेली, झाड पूर्ण रिकामं झालेलं, निर्वस्त्र झाल्यासारखं. तेव्हा बिचारं एकटं असतं, पण निराश होत नाही, पुन्हा बहरतं. सकारात्मक विचार घेऊन पुन्हा पालवी फुटते, कोवळी हिरवी गार पानं डोलायला लागतात आणि जणू काही नवीन नवरी, दुल्हन के जैसा, पुन्हा फ्रेश, पुन्हा ताजं दिसू लागतं. आणि झाडांचं हे रूप पाहून आपल्यासुद्धा शरीराची मरगळ दूर होते. शरीरभर त्याची पालवी पाहून, यानं गुढीपाडवा असतो त्यावेळेस साधारण त्याला नवीन पालवी आलेली असते, तर ती बघून आपलीसुद्धा मरगळ दूर होते. पक्ष्यांच्या मंजूळ नादात झाडाचंही जीवनाचं एक संथ गाणं दडलेलं असतं. संथ म्हणजे शांत. झाडांवर असणारे पक्षी आणि ते आवाज करतात, क्विंग ऑफ बर्ड्स, मधुर आवाजात गाणं म्हणत असतात. कशाचं गाणं म्हणतात? झाडाचंही आणि जीवनाचंही. पण एक संथ गाणं दडलेलं असतं, एक शांत असं गाणं, जे कधीही तक्रार न करणारं, प्रत्येकाला आश्रय देणारं, प्रत्येकाच्या साठी नेहमी परोपकार करणारं असं ते गाणं आहे. आणि ते जणू काही जीवनाचं गाणं आहे. आणि कवीला असं वाटतं की ते प्रत्येक माणसांनी सुद्धा स्वीकारायला पाहिजे. हसावं कसं? सळसळत्या पानासारखं. मुळावं मुरावं कसं? तर झाडासारखं घट्ट पाय रोवत. पानं बघा, कोणतीही तक्रार न करता हसत असतात, हलत असतात, सळसळतात. मुळावं मुरावं कसं? झाडांची मुळं किती खोल गेलेली असतात, आतमध्ये मुरलेली असतात, घट्ट पाय रोवलेले असतात. आपण ज्यावेळी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो तेव्हा तिथली परिस्थिती स्वीकारायला हवी, तिथं मुरायला हवं. आपल्याला अकोल्याहून पुण्याला शिकायला जायचं आहे, पुण्याला 4 वर्ष असे मुळावे, असं मुरावं. झाडांसारखं घट्ट पाय रोवी, सगळ्यांना लळा लावा, जमिनीला पक्क पकडून ठेवा. किती छान सांगितलेलं आहे कवीनी की झाड कोणत्याही परिस्थितीत जसं घट्ट पाय रोवून उभं असतं, त्याच्याप्रमाणे आपण सुद्धा घट्ट पाय रोवून खंबीरपणे जीवनात मुरलं पाहिजे. परिस्थिती कशी येऊ, कसंही जरी परिस्थिती असेल तरी हरकत नाही. मुरणं म्हणजे काय आहे? ॲब्झॉर्ब. इंग्लिशमध्ये त्याला ॲब्झॉर्ब म्हणतात आणि मराठीत म्हणतात भिनणे. तसंच येणाऱ्या संकटांचा खंबीरपणे आपण सामना केला पाहिजे. पानगळ झाली तरी हरकत नाही, वसंत ऋतू येणारच आहे, दुःखानंतर सुख आहेच, हेच झाड सांगतं. जगावं कसं? तर हिरवगार झाडासारखं. रोजचं चिंतन करावं कसं? तर झाडासारखं. रोजची विचार करण्याची पद्धत की आंधी क्या तूफान मिले, चाहे जितने व्यवधान मिले, कितीही संकट येऊ देत, पण मी मात्र झाडासारखं राहील, झाडांसारखा विचार करेल, ताजा राहील, दान करण्याची वृत्ती, तक्रार न करण्याची वृत्ती, असा विचार करेल. ठीक आहे, तुम्हाला कविता जी आहे ती कळली असेल मला असं वाटतं. मी तुम्हाला याचे जे शब्दार्थ आहे ते सगळे शब्दार्थ पाठवणार आहे आणि जेही समजलं नसेल ते तुम्ही नक्की झूम मीटिंगमध्ये मला विचारू शकता. याच्या नोट्स तुम्हाला उद्या मिळतील आणि पुन्हा आपण भेटणारच आहोत उद्या. ठीक, समजली सगळ्यांना कविता? शब्दार्थ लगेच पाठवते. भेटूया मग आपण नेक्स्ट पिरियडमध्ये. आणि तोवर तुम्ही ही कविता व्यवस्थित वाचून ठेवा. ठीक आहे, चला, बाय ऑल ऑफ यू.